आलाय आणि मालिकावीर आदिनाथ मोहिते यांच्या माध्यमातून सर्व स्पॉन्सर्स मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. फायनलची मॅच ज्या वेळेची वाट सर्वजण पाहत होते ती मॅच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. 3 षटकांची मॅच आहे. रणभूमी रणसंग्राम. या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हारणार पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलाय माझ्यापर्यंत. गेम ऑन. लेग्स प्ले. पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढला. आउटफील्ड फास्ट बाउंड्री लाईनच्या दिशेने झालाय. धावा किती देणार फक्त मिळेल ती एक सिंगल जरूर मिळाले. आणि क्वालिटी काय असतं ना ब्रँड काय असतं ना हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. हे सर्व मान्यवर आहेत. कळकेवाडी गावचे सर्व रहिवासी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सर्व मान्यवर इमाज टीम अमरक आणि एका बाजूला कुसरून दोन्ही टीमच्या नाव आई मानाई देवीच्या आशीर्वादाने उतरल्यात. दोन्ही देखील कोणाच्या पाठीशी आहे. बकासूर पेटून उठलाय. बकासूरच्या बॅट मधून धावा किती आलाय. बिग 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 षटकार पाहायला मिळतोय. यासाठी त्याला ओळखलं जातं पाटण तालुका मोरणा विभागातला बकासूर कोण आहे तर सूरज आहे. सूरज पवार ब्रँड आहे. ताकद आहे. जिद्द आहे. चिकाटी आहे. शंभूराज युवा संघटना यांच्याकडून 3 षटकाराला 501 रुपये आणि 3 सलग चौकाराला 201 रुपयाचं कॅश प्राइज असणार. हेच तर क्रिकेट आहे. पैसा सर्वांजवळ आहे पण काढायला धमक पाहिजे. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि मैदानाच्या आतमध्ये बकासूर नावाचं वादळ पेटून जर उठलं ना तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. कारण बकासूर असा आहे ना सूरज पवार जसा बैलगाडा क्षेत्रामध्ये जो बकासूर आहे ना तसा हा वेगाने धावतो. तो देखील कंटाळत नाही आणि हा देखील कंटाळत नाही. ह्याला रात्रंदिवस क्रिकेट द्या तरी हा खेळेल आणि त्याला रात्रंदिवस पळवा तरी तो पळेल. असंही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हरीश बॉलिंग मार्क वरती. दुसरा बॉल. हा बॉल टप्पा फडल्यानंतर पाहायला मिळतं जास्त बाहेर राहिला. वाईड बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती हरीशवरती थोडासा दबाव कारण 2 मॅच मध्ये अगदी चांगली खेळी त्या खेळाडूनं केली आणि आता कुठेतरी थोडासा भरकटतोय की काय फास्ट खेळा थोडंसं कारण आता अंधार हा लवकरच होतो हे लक्षात घ्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ही कॅच महत्वाची आहे. 3 क्षेत्ररक्षक पहाटला करतायत जरूर मात्र बॉल धावा देऊन जाईल. फक्त एक सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानावा लागेल. आतापर्यंत बॉल हरीश झाले मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 3 अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये धावा येणार किती मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. क्वालिटी क्रिकेट आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आई भाऊकाई देवी चषक 2025 चा बॉल कुठे गेला शोधायला लागेल. हा वाघ पेटून उठलाय. बकासूरच्या बॅट मधून बिरकावून दिलाय. बिग 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 षटकार. इट इज द का फटकेबाजी आहे. अगदी वेगानं धावतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. बॉल झाले 4. धावा धाव फलकावरती 15. बक्या आता वाट लावणार आहे. बक्या पेटून उठला. हरीशला पूर्णपणे अजून एक इनसाइड आउट. बॉल सीमा रेषा पार निघून चाललाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना सीमा रेषा पार. सुका पाटील मैदानात आलाय. 35 भाकऱ्या खाल्ल्यात वाटतं या खेळाडून आज आणि इथून आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक षटकार आला ना बकासूर 500 मिळतील म्हणजे आजचा दिवस भरून निघणार. सुट्टी आहे पण आजचा दिवस भरून निघेल. क्रिकेटने काय दिलंय मित्रांनो जर चांगलं क्रिकेट खेळला ना पैसा भरपूर आहे. आला आला आला. सकाळी सक्सेस नाही मात्र आत्ताच दाखवलं. थोडासा बचावला मात्र हरकत नाहीये. बकासूर तुझ्या नशिबात नाहीये वाटतं 500 रुपये कारण सकाळ बसून 2 बॉल 2 तुम्ही ठोकले. तिसरा तुझा जात नाहीये. का जात नाहीये काय राहिलंय काय बाकी आहे ते आपण नंतर बघू. मात्र धावा येणं गरजेचं आहे आणि इथून धावा धावफलकावरती पाहायला मिळतंय
धावसंख्या 25च्या घरामध्ये. ज्या हरीशनं गेले 3 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली त्याला पूर्णपणे आता आकडून ठेवलं पूर्णपणे घाम फोडला. माननीय सन्माननीय आदरणीय भाऊजाई इकडे तुमचं देखील सहर्ष स्वागत दादा. हा बॉल सनीचा हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र धावा किती देणार येतोय सनीच्या बॅट मधून. अजून एक चौकार. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटने काय दिलंय? क्रिकेटने ओळख दिली, क्रिकेटने मित्रपरिवार दिला, क्रिकेटने माणसं जोडून दिलेत. भरपूर पुढे गेलंय क्रिकेट. पाटण तालुका मोरणा क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते. कराड तालुका भरपूर क्रिकेटमध्ये मित्रपरिवार झालेत आपल्याला पाहायला मिळतं. हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. एक धाव कंप्लीट झाले. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायचे बक्याला. बकासूरला माहिती आहे मी जितका चांगला खेळणार ना तितक्या धावा किस वेगानं येतील. हरीश वरती हल्ला. आता कृष्णा चोपदा 3 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये थोडंसं कुठेतरी गडबड झाली. आता या मॅच मध्ये काय होईल? धाव फलकावरती तब्बल 30. उडवलाय यासाठी म्हटला जातो सुका पाटील. या 35 भाकऱ्याचा खेळाडू. फक्त या नजरेत षटकार आहे, चौकार, सिंगल डबल नाही. फक्त तोडफोडच आवडते. जे काय असेल ना षटकार आणि चौकारानं उत्तर द्यायचं. सिंगल डबल रक्तातच नाहीये त्याच्या, म्हणून तो खेळाडू तसा आहे. नाव त्याचं सूरज पवार. टीम आमरकचा हा खेळाडू आहे. हवेमध्ये मासा गाळायला लागतोय की काय आणि हो टिपलाय जाईल. फलंदाज बाद. टीम आपल्याला पाहायला मिळते सचिन मोंडेनं अगदी साधा सोपा सरळ जसा ओंजळीत नारळ घेतात ना तसा झेल टिपला. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यानं सकाळी भल्यांना घाम फोडला, भल्यांना पाणी पाजलं. सूरजची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. अगदी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून बाहेर आलाय. आता त्याची जागा भरण्यासाठी छोटा बाहुबली आलाय. सकाळी एका षटकामध्ये 1 चौकार, 1 षटकार, 3 चौकार, परत 2 षटकार. ही खासियत आहे सागरची. एकाच खेळाडूला 29 धावा बनवल्यात त्याने. 46. 4 धावेने सकाळी कमी पडला. अर्धषटक सागरचं राहिलं. आल्याबरोबर स्लॉंकॉफला. क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुल्ले तयार आहेत. आणि केचचे फलंदाज बाद. OUT आउट झालाय. बॉल किती झालाय? 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जय स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण बघतोय. धाव फलकावरती 36. टीम कुसरून देखील कमी नाहीये. वैभवची बॅटिंग आम्हाला पाहायची होती. वैभवला पाठवायला पाहिजे होतं. काही चौकार त्यानं ठोकला. या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं. चेहऱ्यावरती हास्य जरूर आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. यंग खेळाडूंना जेवढं तुम्ही पुढे न्याल ना तेवढे यंग खेळाडू पुढे जातील, हे लक्षात घ्यायचंय. हेच तर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. सूरज पवार साठी कॅश प्राइज आलाय 501. नितीन काळे यांच्याकडून त्यांनी जीपे केलेत. जे सूरज पवार नंतर माझ्याकडून घेऊन जायचे. माझ्या अकाउंटला पैसे आलेत. खरंच क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांनो. कुठून कुठे नंबर जाईल ना. मी काय सांगितलं, क्रिकेटने भरपूर मित्र परिवार दिलेत. थँक्यू सो मच. यांच्या माध्यमातून सूरज पवार साठी 500चा कॅश प्राइज जरूर देण्यात आलाय. काहीरचे आहेत त्या आपल्याला जरूर पाहायला मिळत. पुन्हा एकदा हा बॉल जयनं हलक्या हाताने खेळून काढलाय. अजून थांबला असता तर धावा आल्या असत्या. ही षटक बाकी होतं. बक्याने घाई भरपूर केली. आता स्ट्राइक एंडला सनी आहे. जय वरती जबाबदारी आहे. 38 धावा झाल्यात. सचिन मोंडे बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. दोन्ही हात खुल्ले केलेत. उमेशनं टिपलाय जाईल. सनीला माघारी परतावा लागेल. बिग विकेट. वैभव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहा. अक्कीच्या हाताला टाके पडले.
एक खेळाडू कमी झालाय आणि आता मात्र या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतात. बॉलर देखील कमी झालाय. बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2, अजून 4 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. सनीने फटका थोडासा हलका खेळलाय. चांगला शॉट खेळून काढला वैभवने. आपल्याला जरूर पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक आहे मात्र बॉल 4 धावांसाठी सुरेख चौकार पाहायला मिळाला. वैभवनं पहा सकाळी या खेळाडूमुळे तुम्ही जिंकलाय 4 धावेनं आणि आता देखील चौकारच मारलाय. यंग खेळाडूंना जेवढे तुम्ही चान्स द्याल ना तेवढे यंग खेळाडू पुढे जातील मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हेच ती खासियत मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग. अजून एक चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. डायरेक्ट हिट मिडलला उडवलाय. वैभवला माघारी परतावा लागेल. आउट झालाय. विकेटचं पतन. लव मैदानाच्या आतमध्ये जातोय. वैभव गेला, आपलं काम करून आलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय इथून गोलंदाज तयार. हलक्या हाताने घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकीचं रूपांतर दुसरी मध्ये होणार का की फलंदाज आउट होणार आणि आउट झालाय लव देखील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आमरक एक्सप्रेस श्रीकांत नाही नीलू झालाय. एक ब्रँड आहे नीलू. धावसंख्या धावफलकावरती 43. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं इथून नक्कीच फलंदाज बाद. धावा फलकावरती टोटल टीमच्या 43 झाला आणि 44 धावांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 44 इथून करायचे आहेत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं इथून आता मात्र 18 बॉल 44. हा संघ देखील कमी नाही आहे. त्यांच्यामध्ये देखील धमक आहे, त्यांच्यामध्ये देखील ताकद आहे, त्यांच्यामध्ये देखील जिद्द आहे. सचिन मोंडे देखील एक ब्रँड आहे, लेजंड आहे. त्याच्याकडे देखील चांगलं क्रिकेट आहे. हरीश देखील एक चांगला खेळाडू आहे. सर्वच एक चांगले. आणि तळवलीचं ग्राउंड म्हटलं ना प्रेक्षक वर्ग बघायला भरपूर असतो, हे लक्षात घ्या मित्रांनो.
हेच तर पाहिजे आपल्याला. प्रेक्षक पाहिजेत, जेवढी मजा प्रेक्षक आहेत तेवढी बघायला मजा आहे. 18 बॉल 44. पहिला बॉल भरपूर बाहेर राहिला. पहिलाच बॉल वाईट आलाय. श्री गणेशा झाला एका धावेने. लक्ष्य 43. अवघड नाहीये समीकरण. जर बॅटिंग चांगली राहिली ना तर हे देखील पार करेल. आई माळाई देवी कुसरून संघ एका बाजूला अमरक, हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करत आहेत. हलक्या हाताने घेऊन काढलाय. बक्या तिथे आहे. बॉल निघून चाललाय. गॅप फार मोठी आहे. निघून जातोय बॉल सीमा रेषेच्या बाहेर. दन करत चौकार. वैभवसाठी देखील कॅश प्राइज जरूर आलाय 100 रुपयाचा. खरंच कौतुक करेल. हे क्रिकेट आहे मित्रांनो. नितीन वरंडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 500 कोणाचे होते ते आले नाहीत. सूरज पाठवले नाही. तुम्हाला पाठवले असेल तर बघा. हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. बी हिट. बॉल सीमा पार. चान्स का दिला आणि इथून संधीचं सोनं केलंय. मी सांगितलं हे दोन वाघ मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले ना तर 50 धावा देखील ओलांडू शकतात. यांच्यामध्ये धमक आहे. आज वैभव देखील एन्जॉय करत असेल सामना. त्याला देखील अभिमान आहे त्याच्या गावाबद्दल. जिथे कमी तिथे वैभव नेहमी असतो आणि तो आज नाही आहे. नाशिकवरून बिलॉंग या स्पर्धेसाठी नेहमी करत असतो. ऑलराऊंडर खेळाडू आहे. अजून एक बिरकावून दिलाय. बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार. उथुंग षटकार. क्वालिटी आहे, ब्रँड आहे, ताकद आहे. सचिन मोंडे काय आहे ना आता सांगितलंय मीच की लेजंड खेळाडूचा जेवढा तुम्ही ना मान सन्मान देणार ना तेवढे यंग खेळाडू पुढे जातील. आता यंग खेळाडूंचं कसं झालंय 1 ते 2 मॅच चांगले खेळले तर कुठेतरी ॲटिट्यूड करतात. मात्र जेवढा तुम्ही लेजंडला मान सन्मान देणार ना तेवढे तुम्ही पुढे जाणार. एवढं लक्षात ठेवा. अक्की बॉलिंग मार्क वरती. हल्ला चढवला अक्कीवरती. हो चांगला बॉल. गॅप शोधायची होती मात्र ती मारता आली नाहीये. कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय. डॉट. नीलू बॉलिंग मार्क वरती आहे. नीलू वरती विश्वास ठेवला. नीलू एक चांगला गोलंदाज. 17 धावा खर्च केल्या. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. मॅच खुल्ली करायचं काम केलंय सचिन मोंडेनं. चांगला शॉट आहे. गॅप फार मोठी आहे. सागर वेगानं येतोय. फिल्डिंग चांगली झाली नाहीये. निघून चाललाय. बॉल दन करत सीमा रेषा पार. येतोय चौकार. क्वालिटी आहे, ब्रँड आहे. या 4 धावा पाहायला मिळतात. हीच खासियत आहे मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. इथून तेवढीच चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा देखील तितक्याच चांगल्या खेळत असताना. आतापर्यंत 21 धावा. लक्ष्य 44 आहे ते देखील पार करत असताना. तेरा बॉल मध्ये अजूनही 23 करायचे. 23 पाहिजेत 13 बॉल मध्ये. हा बॉल अजून एकदा उडवलाय मात्र फक्त एकच धाव मिळेल या बॉलवरती. कारण क्रिकेट असं आहे ना मित्रांनो, आम्ही नेहमी सांगत आलोय तुम्हाला बॉल लगेचच द्या प्लीज, वेळ घेऊ नका. बारा बॉल मध्ये इथून करायचे 22 जावा. 12 बॉल 22. श्रीकांत अमृत एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. हो काय फिल्डिंग सनीने केली आहे. जसा आला लगेच फेकलाय मात्र बॅकअप नाहीये. या धावा असतील त्या 2. आता समीकरण आहे 11 बॉल 20. या ओव्हर मध्ये मॅच कव्हर करायची आहे. शेवटच्या ओव्हर पर्यंत गेली तर थोडीशी लोड होऊ शकते मात्र शेवटला गोलंदाज नाहीये टीम अंबरकडे. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. आज अक्की मैदानाच्या बाहेर आहे आणि आज ट्रॉफीज देखील सुंदर आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट
क्षेत्ररक्षण कोणाच्या नावावरती जाणार, मालिकावीर देखील अतिशय सुंदर आहे, ट्रॉफ्याज देखील छान आहेत. ओ हा बॉल मोठा फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, निघून चाललाय डॉट. आता 10 बॉल इथून करायचे. मॅच बॉल आलाय की काय, दहा बॉल 20. मॅच हाय व्होल्टेज होईल का, मॅच बघण्याजोगी होईल का, मॅच रणधुमी रणसंग्राम कपाळाच्या आट्यावरती जातील का, घाम फुटेल का, या मॅच मध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार काही क्षणामध्ये समजेल. कारण लक्ष आहे 10 बॉल उडवलाय, हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, बॉल चाललाय निघून जातोय, त्यांना माहिती आहे एक सिंगल तिथे गेली आहे. आता समीकरण आहे 9 बॉल 19, एखादा मोठा फटका येणं गरजेचं या षटकामध्ये. मात्र श्रीकांत अमृत एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो आणि सचिन मोंडे देखील तितकाच वेगवान खेळाडू आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. 9 बॉल 19 ही मॅच आली आहे. बॉल तयार, पुन्हा एकदा डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येणार ना तेवढी मॅच लोड होणार आहे. 9 मध्ये 19 करायचे होते, आता 8 बॉल 19 आले. मोठ्या फटक्याची गरज या मॅच मध्ये जरूर आहे. गोलंदाज या, हा बॉल पंचांचा इशारा, वाईड बॉल, वाईड बॉल असणार आहे. जो डिसिजन आहे तो मान्य करावा लागेल. आता 8 बॉल 18 कोणा घेऊन जाणार ही स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, आई भाऊकाई देवी चषक 2025 मध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोण होणार आणि रनरअप कोण घेऊन जाणार काहीच वेळामध्ये समजेल. उडवलाय उडवलाय, गेला गेला गेला, उत्तुंग भरारी, बॉल सीमा पार येतोय, डोळ्याचं पार न फेडणारा बॉल सीमा पार. षटकार अगदी आज त्या बिल्डिंग मधले लोक घाबरले असतील की काचा आमच्या फुटतायत की काय, कारण एवढे घातक खेळाडू या मैदानाच्या हातमध्ये आहेत. आणि इथून आता समीकरण बदललं, 7 बॉल 12 मॅच मध्ये करायचे आहेत, 7 चेंडू 12 धावा. या मॅच मध्ये काय होईल, 7 चेंडू इक्वेशन सांगतो, 7 बॉल मध्ये 3 चौकार 2 षटकार ठोकायचे आहेत. हव्यामध्ये आहे ही कॅच महत्वाची आहे. ओ हो 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 हो, काय कॅच टिपलाय, अगदी साधा सोपा सरळ. अजय होता तिथे, झेल झालाय, हा झेल महत्वाचा होता. पहा किती फरक पडतो, खेळाडू फिल्डिंग साठी घेतला होता अजयला आणि अजयनं महत्वाचा मासा गळ्यात अटकलाय. सचिन मोंडे बॅक टू द डग आउट, आपलं काम चोख केलंय. आता 6 बॉल 12, भूषण छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 12 इथून करायचे आहेत. ही मॅच जर काढली तर मी मगाशीच सांगितलं, अमरक संघाचा हा लक्ष्मण पवार हे व्यक्ती असं आहे ना, पैसा सर्वांकडे, पण हा व्यक्ती जरूर खेळाडूंना खुश करण्यासाठी जरूर सगळ्यांवरती पैसे लावत असतो. तेच लक्ष्मण पवार यांच्याकडून मॅच जर बनवली तर 500चा कॅश प्राइज असेल, मात्र नाही, बाकी आहे ना अजून. हरीश नाही थांबणार, बॉल सीमा पार, उत्तुंग षटकार. आज जल्लोष, दोन्ही टीम आई मानाई देवीचा आशीर्वाद घेऊनच मैदानाच्या आतमध्ये आलेत. दोन्ही संघाच्या नावाच्या पुढे आई मानाई देवी कुसरून आई मानाई देवी अमरक हेच नाव आहे, मात्र आशीर्वाद जास्त कोणाच्या मागे आहे हे आता समजेल. कारण हे क्रिकेट असं आहे, 5 बॉल 6. आता ही मॅच बनेल का, मॅच मध्ये काय होईल, मॅच मध्ये काय बिघडेल, काय घडेल, काय होणार आहे आता नक्कीच समजेल. कारण 5 बॉल 6ची गरज, घसा पूर्णपणे दुखतोय. आणि आता मात्र या मॅच मध्ये काय होणार, सागर आहे विकेट, कॅच कोणाची सोडली, हरेशची कॅच सोडली, मॅच बनली असती. आणि आता टेन्शनची मात्रा, आता बकासूर भडकला, आता काय खरं नाही. ही जर मॅच गेली
तर सागरने आपलं तिथल्या तिथेच बॅग उचलायची आणि तिथूनच घरी जायचं. कारण सगळं काय फुटणार ते तुझ्यावरतीच फुटणार. कॅच सोडली म्हणजे मॅच सोडली. हे क्रिकेट आहे. 4 बॉल. आता समीकरण आहे 4 बॉल 4. हरीश खालूनच खेळेल की काय. मोठा फटका खेळायचा होता मात्र या मॅच मध्ये आता रन असतील. 3 बॉल 4 ची गरज. कारण अमरक संघ असा आहे ना सहजासहजी मॅच सोडत नाही आणि टीम कुसरून देखील असं आहे ना सहजासहजी मॅच सोडत नाही. आता बसलेले प्रेक्षक उभे असतील कारण 3 बॉल 4 करायचे आहेत. इथून जर बॉल डॉट आला तर कपाळाच्या आट्यावरती जातील. लाईट बंद करायचे कारण डोळ्यावरती जाते. प्लीज पूर्ण खाली करा दी. ओके. 3 बॉल 4 धावा. रणधुमी रणसंग्राम. बंद करून टाका. बंद करा. आपल्यामुळे खेळाडूंना त्रास नको कारण मॅच पूर्णपणे गरमागरमीची आहे. मॅच पूर्णपणे प्रत्येकाच्या कपाळाच्या आट्या वरती जातील. घाम फुटेल कारण अंगावरती काटा येणार. प्रत्येकाच्या मनामध्ये धगधग 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 जरूर असेल कारण 3 बॉल 4 ची गरज. ही मॅच पूर्णपणे बदलली. हरीश सांगतोय नाही मी बाकी आहे ना. माय सामना फिनिश. आई माळाई देवीचा आशीर्वाद नेहमी पाठीशी आहे. कुसरून संघानं बाजी मारली आहे. हार्ड लक बॅड लक टीम आपल्याला पाहायला मिळतं आणि अमोल कोळेकर साहेबांकडून नक्कीच क्रिकेटवरचं प्रेम नेहमी त्यांच्या पाठीशी असतं. 1001 रुपयाचं कॅश प्राइज जरूर देण्यात येणार आहे. खरंच थँक्यू सो मच अमोल दादा. आणि इथून कुसरून संघानं बाशी मारली. जर कॅच पकडली असती मॅच पलटवार झाला असता. हे क्रिकेट आहे ना मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. हेच तर दिलंय क्रिकेटने. आणि अगदी दोन्ही संघांचा खेळ चांगला राहायला हरकत नाहीये. जरी टीम आमरक हारला नाहीये तुम्ही देखील जिंकलाय मात्र प्रयत्न थोडेसे कमी राहिलेत. हरकत नाहीये. पुढची टुर्नामेंट अजून बाकी आहे आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून सर्व मान्यवरांचं जे उपस्थित पाहुणे कळकेवाडी गावचे रहिवाशी ज्यांनी वेळेतला वेळ काढला या स्पर्धेसाठी जरूर भेट दिली आहे त्यांचा मान सन्मान सत्कार करणं भरपूर गरजेचं आहे. त्यांचे सन्मान आपण करणार आणि त्यानंतर बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत जेव्हा बक्षीस वितरण करणार तेव्हाच देऊ. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. तर काही मान्यवरांचे आपण मान सन्मान सत्कार इथे